दीपक मोहन वायदंडे खंडाळा तालुक्यात माझा अन्न झालेला हाणमार झाली तरी पोलिसांनी माझ्यावरती काही दखल काय घेतली नाही। तर मी SP साहेबांना भेटायला आलतो। SP साहेबांची माझी काही गाठपाय पडली नाही तरी पण माझ्यावरती खंडाळा पोलीस स्टेशन डायरेक्ट ही करते म्हणजे काय तुझं काम आहे इथं ते बोलते माझ्यावर डायरेक्ट। काय प्रकरण होतं काय झालं पहिल्यापासून ती सांगा। आधी डायरेक्ट पहिले स्टार्टिंगला मला ते पोरांनी आकाश सोळकर निशल बडरे त्यांना मला एक जण म्हणला तुला बदली ड्रायव्हर जायचं मग मला घेऊन चालली। मला म्हणले चल तुला जास्त पैसे देतो बदलीवर। तर मला घेऊन म्हणलं कुठे जायचं ते मला पुण्याला जायचं। तर मी गाडीवर घेऊन ते बसले त्या टू व्हीलरवर तर टू व्हीलरवर बसून मग नंतर मला ते म्हणला ते थांबलाय चल मला तिथं। मी बसलो गाडीवर बसून नंतर त्या मित्राला बोललो मी माझ्या मित्राला म्हणलं अरे मला मारायचा प्लॅन केला ह्यांना। तर माझे मित्र म्हणली तुला का मारणार नाही ते हिशोब मुलीचा इशा असेल काहीतरी ती तुला समजून सांगते असे मला सांगितलं। ते माझा मित्र निघून गेले नंतर मला ते म्हणणं मग दोघांना गाडी टाकून टोलवर घेऊन गाठात मला नागडं करून हाणमार डायरेक्ट धमकी मारलं। तर मी तिथनं मला हाणमारून करून पाय बिया पडून त्यांना मला माफ काय केलं नाही तरी पण मला त्यांना डायरेक्ट ही करून इथं तू बाहेर नाही येऊन इथं राहून इथं आमच्या इथं ही करतो असं मला त्यांना धमकी टाकले। तू खंडा काय दिसायचं नाही खंडा दिसला तर तुला मी मारून टाकीन असं पण मला सांगितलं। तर मी गप्प बसलो मला म्हणलं गाव तुझं गाव कुठलं तर मी म्हटलं माझं गाव मी मुद्दाम म्हणलं खोटं बोललो मी म्हणलं माझं गाव बेळगाव आहे। तर मग मी तिथनं येऊन मी त्यांना मला माझं पाकिट पैसे मोबाईल माझं सगळं घेतले त्यांनी। तर मी नंतर ते म्हणले तुझं तो आहे असं निघून जायचं माझं आकडं नागडं बिकडं करून मी व्हिडिओ शूटिंग काढली माझी सगळी त्या पोरांनी। तर ती म्हणली डायरेक्ट मला म्हणली तू कुठं जायचं तिकडे राहायचंय परत इकडे यायचं नाही ह्याच गावात असं त्यांना मला सांगितलं। तर मी SP साहेबांकडे इथं परत आलो तिथनं एसटीनं त्यांना मला सोडून दिलं तिथनं पळून आलो तिथनं म्हणजे घाटातनं पळून आलो नंतर घाटातनं पळून आलो मी तिथनं मग गाडीवाल्याला हात केला मागडं होती मी हाय असं मग त्यांना मला कपडे दिली घालायला कपडे घातली तिथनं मी निघून त्या ट्रकवाल्याने मला हवेला सोडलं आणि तिथनं SP साहेबांकडे आलो। SP साहेबांची माझी काय गाठ पाय पडली नाही तर मी SP साहेबांकडून भेटले नंतर तिथनं मला एक जण हवालदाराने त्या साहेबाचा नंबर दिला एक जणाचा पण तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता तर मी फोन काय केला नाही। मग माझा भाऊ आहे तिथं तर माझ्या भावाकडे गेलो मी सातारामध्ये त्या भावाने मला घेऊन सिव्हिलला ऍडमिट केलं। सिव्हिलला ऍडमिट केल्यानंतर ना ते त्यांचे पोलीस संध्याकाळी रात्री 12 वाजता येऊन माझ्याकडून त्यांना काय लिहून घेतलं माझ्या माहितीने काय घेतली नाही त्यांना। तर मला वाचायला काय येत नाही मला त्यामुळे त्यांना काय असं ती दखल माझी काय घ्यावं आणि त्यांना अटक करावी एवढं माझं म्हणणं आणि मला न्याय मिळावं बाकी काय। तर मला नाही न्याय मिळाला तर मी उपोषणला बसू शकते तर उपोषणला मी बसणार आहे। मला न्याय नाही मिळाला तर उपोषणला बसणार आहे।